नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे ऐश्वर्या किचन मध्ये स्वादिष्ट रेसिपीत स्वागत आहे. आज मी कळण्याची भाकर बनवणार आहे. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. तर त्याच्यासाठी ही ज्वारी आहे, 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे मी आणि अर्धी वाटी काळी डाळ, उडदाची डाळ आहे. पांढरी डाळ घेतली तरी चालते, काळी डाळ घेतली तर चालते. हिला मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे आणि एक मोठ अशी मठाची डाळ आहे. हे तिघं एकत्र करून मी पीठ बनवून घेतलेलं आहे. छान बारीक गव्हाच्या पिठासारखं बारीक पीठ दळून घेतलेलं आहे मी. या तिघ वस्तू एकत्र करून 1 वाटी फुल ज्वारी, अर्धी वाटी काळी उडीद डाळ आणि 1 मूठ मठाची डाळ, हे सगळं एकत्र करून मी हे असं पीठ दळून घेतलेलं आहे. हे तुम्हाला फक्त प्रमाण दाखवण्यासाठी ठेवलंय मी हे. तर याचं मी एवढं प्रमाणामध्ये पीठ मी दळून घेतलेलं आहे. तर आपण याची भाकरी करणार आहे, कळण्याची भाकरी म्हणता येईल. तर याच्यात थोडस मीठ टाकायचं आणि मग ती भाकरीच्या पिठासारखी भिजवायची. तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपण आहे ना, कळण्याची भाकरी सोबत भाजलेल्या मिरचीचा असं पाणी टाकून थोडासा खुडा बनवणार आहे भाजलेल्या मिरचीचा. तर याच्यासाठी मी त्या लाल मिरच्या घेतल्या आहेत. ही मिरची जरा कमी तिखट आहे म्हणून ही घेतलेली आहे आणि या 2 तिखट आहेत, मी या 2 घेतलेल्या आहे. तर मी तवा तपलेला आहे, तव्यावर भाजून घेऊ आपण त्यांना अगोदर आणि मग तो पहिले खुडा बनवून घेऊ, म्हणजे ते पातळ असं भिजून जाईल छान. त्याच्यानंतर आपण भाकरीला सुरुवात करू. गॅस बारीक करून द्यायचं. मी मिरचीला असं तेल लावून घेतलंय थोडस आणि टाकलंय तव्यावर. अशी फुगून येते ती शेकल्यावर. थोडे ब्लॅक शेड आले तिला. जास्त पण नाही भाजायचे त्यांना, एखाद मिनिट फक्त. तवा तापल्यानंतर टाकायचे त्यांना आणि एक 1-1.5 मिनिट भाजून घ्यायचे. काढून घ्यायचे त्यांना. अशा पद्धतीने झाल्या ते. थोडीशी शेड दिसते भाजल्यासारखी. भाजका फ्लेवर छान लागतो मिरचीला खुड्याला. खुडा बनवून घेणार आहे. थोडेसे थंड झाल्यावर त्यांना असे कट करून घ्यायच्या. एकदम बारीक 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 तुकडे करून घ्यायचे किंवा हाताने चुरता आली तर हाताने चुरायची. नंतर चुरणार आहे आपण. अगोदर थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेऊ द्यायचे. अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेऊ आपण आधी.
असं बारीक तुकडे करून घेतले मी छान. तर याच्यामध्ये तेल टाकायचं असं. एक पळी तेल टाकून द्यायचं आणि असं मीठ टाकून द्यायचं चवीनुसार आणि पाणी टाकून द्यायचं असं. इतकं टाकायचं पाणी आणि असं चांगलं चुरून टाकायचं त्याला, किंवा असं थोडा वेळ असं ठेवून द्यायचं. मग थोडीशी भिजली का मिरची 2-3 मिनिटांमध्ये तेव्हा चुरायचं असं तरी पण चालतं. आपल्याला पाहिजे तसं थोडंसं पाणी आणखी वाढवलं तरी चालतं. हे पाणी ना भाकरी सोबत बुडवून बुडवून टेस्टी लागते पाणी. मीठ आणि तेल टाकलेलं असतं भरपूर. आता थोडंसं पाणी आणखी टाकू आपण. अशा पद्धतीने चुरून टाकायची तिला छान. तर हा खुडा तयार झालाय आपला. आता आपण भाकरीला सुरुवात करू. त्याला झाकून द्यायचं. आपण भाकरीला सुरुवात करू आता. ताट घ्यायचं किंवा छोटीशी परात घ्यायची. पण 2 भाकरी करणार आहे. 2 भाकरींचं पीठ एकत्र भिजलेलं तरी चालतं. तसं 2-3 भाकरींचं एकत्र भिजलेलं चालेल, पण लगेच पटापट व्हायला पाहिजे त्या भाकरी. जास्त वेळ जर लागणार असेल तर मग एकच भाकरीचं भिजवायचं. जास्त वेळ ते ओलं पीठ ठेवणं काही योग्य नसतं. तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे ही भाकरी चांगली टेस्टी लागते. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडंसं तेल टाकायचं याच्यात. अर्धी पोळी. भिजवून घ्यायचं याला पाणी टाकून. थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं पाणी. अशा पद्धतीने मी 2 गोळे बनवून घेतलेले. एक गोळा काढून घेऊ दुसऱ्या ताटलीत आणि थापून घेऊ आपण हिला. पीठ टाकायचं खाली किंवा पोळपाटवर पण लाटून घेतली भाकरी सारखी छान लाटण्याने तरी पण चालतं. ते थोडं उडदाची डाळ असते त्याच्यामध्ये मग थोडंसं चिकटपणा असतो, त्याच्यामुळे ते लवकर सरकत नाही भाकरी. थोडं मऊ भिजलं तर मग थापता येते ती. आपण पोळपाट वर पण लाटू शकतो त्याला. असं हात लावल्याने ती गोल गोल होऊन जाते छान. अशा पद्धतीने
करायची तिला. तवा तापायला ठेवलेला आहे मी. ती कळण्याची भाकर म्हणता येईल. कळण्यासाठी म्हणतात तिला. ते डाळ मिक्स असते म्हणून म्हणतात. थापली गेली भाकरी आता आपली. तव्यावर टाकू. तिला पिठाची साईड वरती करायची. तिला असं पाणी लावून द्यायचं. चांगलं ओले करून घ्यायचे तिला. अशी थोडी थोडी ओली ओली दिसली का ती, तेव्हाच तिला उलटवून द्यायची. एकदम सुके नाही होऊ द्यायची. जर जास्त सुके झाले ना, थोडस पाणी पुन्हा लावून द्यायचं. किंचित ओली राहिली पाहिजे ती. उलटवून घ्यायची तिला. अजून ओली ती खाली. गॅस थोडा फुलच आहे, मग नंतर थोडस मध्यम करून द्यायचा. मध्यम फ्लेम करून द्यायची त्याची. नंतर आपण दुसरी पण भाकर थापून घेऊ. पाणी वगैरे सुकून गेलंय. थोडा गॅस फुल केलाय मी आता. शेकली गेली ती अशा पद्धतीने. आणि आता फुगवायची तिला.
गॅस बंद केलाय मी. अशा पद्धतीने फुगून गेली ती. छान पोपडा आलाय तिला. आता दुसरी भाकरी झाली आपली, ती पण टाकून देते. अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं तिला. अशी उलटवून घ्यायची तिला. अशा पद्धतीने पोपडा आहे तिला. बघू शकता मैत्रिणी ना, छान पोपडा आलेला आहे तिला. आता गॅस थोडस मध्यम करून द्यायचं, म्हणजे ती आतपर्यंत छान शिजून जाते भाकर, वाफली जाते छान. ओली ती अजून. अशा पद्धतीने आपल्याला दोघं भाकरी तयार आहेत. बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या दोघं भाकरी तयार आहेत. पुडा तयार आहे. असं कांदा, लोणचं, पुडा आणि कळण्याची खारसट भाकर छान लागते, चवीला छान असते ती. तिच्यावर आपण तेल टाकून पण खाऊ शकतो. गरम गरम असं तेल टाकून घ्यायचं आणि खाऊ शकतो पण तिला. तर फक्त हे सार सार पण खाल्लं ना भाकरीत बुडवून, भाकर बुडवून बुडवून, तरी पण छान जेवण होऊन जातं. मिरच्या सण होतील तेवढ्या खायच्या. रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? भेटूया अशाच पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय.